हरे कृष्णा. तर सर्वप्रथम या कृष्ण कथामृत या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. काल आपण चर्चा केली की कशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांचं प्रत्येक कार्य हे जन्म कर्मच मे दिव्यम योयम वेती तत्वतः, की भगवंताचं प्रत्येक कार्य जे आहे ते दिव्य आहे. आणि म्हणून भगवंत ज्यावेळी असुरांचा वध करतात, जे दुष्ट प्रवृत्तींच्या लोकांचा वध केल्यानंतरही भगवंत त्यांच्यावर एक विशेष कृपाच करतात. आणि काल आपण पाहिलं की कशा प्रकारे भगवंत ज्यावेळी असुरांचा वध करतात त्याची 8 कारणं पाहिली. भगवंतांच्या त्याच कृपेचा अजून एक उदाहरण म्हणून शुकदेव गोस्वामी भागवतमध्ये पूतना उद्धाराची कथा सांगतायत. आणि म्हणून आज आपण पूतना उद्धार लीला या विषयावरती चर्चा करूया. खरं तर सुंदर आचार्य वर्णन करतात की ज्या प्रकारे एखादा पक्षी उंच आकाशामध्ये उडू शकतो त्याचं कारण आहे त्याचे असलेले 2 पंख. त्या 2 पंखाशिवाय तो आकाशामध्ये उंच भरारी मारू शकत नाही. त्याच प्रकारे श्रोत्यागणांचे आशीर्वाद आणि प्रार्थना या 2 पंखाद्वारेच वक्ता भगवंताची कथा करू शकतो. म्हणून भगवंताची कथा करण्यासाठी आपण सर्वांनी प्रार्थना करावीत आणि आशीर्वाद द्यावेत, जेणेकरून मी आपल्या सर्वांची योग्य रीतीने सेवा करू शकेन. शुकदेव गोस्वामी वैराग्य चुडामणी ज्यावेळी व्यासदेवांची पत्नी जी जाबाली ऋषींची कन्या आहे तिच्या गर्भामध्ये ज्यावेळी भगवंतांचे शुद्ध देव गोस्वामी ज्यावेळी गर्भामध्ये वास करत असतात त्यावेळी ते पूर्णपणे त्यांना या भौतिक जगाचं ज्ञान असतं आणि म्हणून ते या भौतिक जगामध्ये येण्याची इच्छाच करत नाहीत. व्यासदेव पाहतात की जवळजवळ 1 वर्षाने येणारा गर्भ 4 वर्ष झाली, 6 वर्ष झाली, जवळजवळ 16 वर्ष होत आली तरी देखील हे बालक काही बाहेर येत नाहीये. आणि म्हणून त्यांनी द्वारकेला जाऊन भगवान श्रीकृष्णांना विनंती केली की तुम्ही माझ्या मुलाला प्रार्थना करा जेणेकरून तो गर्भामधून बाहेर येईल. आणि मग भगवंत स्वतः आले आणि त्यांनी शुकदेव गोस्वामींना वचन दिलं की तू या भौतिक जगामध्ये आल्यानंतर मायेच्या प्रभावाखाली येणार नाहीस आणि मुक्त अवस्थेमध्ये तू ब्रह्मण हा वरती काय होतील, स्थिर होतील. परमात्म्यावर तू काय होशील, स्थिर होतील. तुझी चेतना स्थिर होईल. तुला या भौतिक जगाचा लवलेशही स्पर्श करणार नाही. असं ज्यावेळी भगवंतांनी वचन दिलं त्यावेळी शुकदेव गोस्वामी व्यासदेवांच्या पत्नीच्या गर्भामधून बाहेर आले आणि जसे बाहेर आले तसे वैराग्य चुडामणी वानप्रस्थ जंगलाच्या दिशेने धावू लागले. आता जंगलाच्या दिशेने धावू लागल्यानंतर शेवटी व्यासदेव हे भगवंताचे शक्तावेश अवतार आहे तरी देखील त्यांना पुत्रमोह होताच आणि ते जाणत होते की भगवंताची कृपा जर शुकदेव गोस्वामींना मिळाली तर भगवंताचे महान भक्त ते होते. आणि म्हणून तो प्रयत्न करण्यासाठी जसे जसे सुखदेव गोस्वामी जंगलाच्या दिशेने पळू लागले व्यास महर्षी त्यांना थांबवण्यासाठी त्यांच्या मागे पळू लागले, क्रंदन करू लागले, त्यांना पुकारू लागले. आणि मग ज्यावेळी त्यांनी ओळखलं की आता
शुकदेव गोस्वामी पुन्हा येणार नाही त्यासाठी त्यांनी एक योजना केली. आपल्या काही शिष्यांना त्यांनी 2 श्लोक गाण्यासाठी लावले आणि हे 2 श्लोक ज्यावेळी शुकदेव गोस्वामींनी ऐकले, या 2 श्लोकामध्ये शुकदेव गोस्वामींनी ज्यावेळी भगवंताच्या सुंदरतेचं वर्णन ऐकलेलं आहे, की जे भगवंत मोर मुकुट धारण करतात, ज्यांच्या कानावरती कर्णकार फुलं आहेत आणि सुवर्ण वस्त्राप्रमाणे सुवर्ण रंगाचे वस्त्र, पितांबर वस्त्र ज्या भगवंताने धारण केलेलं आहे, असं भगवंताच्या प्रत्येक अंगाचं सुंदर वर्णन त्या शिष्यांनी केलेलं आहे. आणि मग दुसरा श्लोक ज्याची पूतना लीलेची सुरुवात होते. अहो बकियम स्तनकालकूटम जिंघाशयापा यदप्य साध्वी लेभे गतिधातृ चितं ततोन्यम कं वा दयालु शरणं व्रजेमम. सुंदर श्लोकामध्ये पहिल्या श्लोकामध्ये भगवंताच्या विस्तृत सौंदर्याचं वर्णन आहे आणि दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंताच्या करुणेचं वर्णन आहे, भगवंताच्या कृपेचं वर्णन आहे. अहो बकियम स्तनकालकूटम, बकासुराची बहीण बकी म्हटलेला आहे. ती बकी काय करून आली? स्तनकालकूटम, स्तनांना कालकूट विष लावून आलेली आहे. आणि अशी जी पूतना आहे ती पूतना भगवंतांना मारण्यासाठी आली होती. भगवंतांना मारण्यासाठी आलेली पूतना भगवंतांनी तिची वृत्ती पाहिली, भावना पाहिली, की ही मला काहीतरी देण्यासाठी आलेली आहे. काय दिलं हे नंतरचा भाग आहे, पण देण्यासाठी आलेली आहे. आणि म्हणून कंवा दयालू, भगवंत इतके दयाळू आहेत की भगवंताने त्या गोष्टीचा स्वीकार केला आणि त्या पूतना राक्षसीला, जी भगवंतांना मारण्यासाठी आली होती, तिला भगवंताने धात्रीम, मातेचं स्थान दिलेलं आहे. ही करुणा ज्यावेळी शुकदेव गोस्वामींनी ऐकली, भगवंताचं सुंदर वर्णन आणि भगवंताची करुणा, त्यावेळी शुकदेव गोस्वामींनी ठरवलं की मला याचं, त्या भगवंतांचं दिव्य रूपाचं दर्शन किंवा त्या भगवंताबद्दल जाणून घ्यायचंय की असा काय त्या भगवंतामध्ये विशेषता आहे. आणि म्हणून मग शुकदेव गोस्वामींनी आपले पिता व्यास महर्षी यांच्याकडून श्रीमद भागवतम श्रवण केलेलं आहे. आणि मग श्रवण केल्यानंतर त्यांना कळालं की वास्तविकता भगवंताची भक्ती हे परम ध्येय आहे आणि त्यांच्या हृदयामध्ये भगवंताप्रती निष्ठा निर्माण झाली. आणि म्हणूनच ज्यावेळी परीक्षित महाराजांना 7 दिवसाचा शाप मिळाला, त्यावेळी गंगेच्या काठावरती नारद, असित, देवल असे मोठे ऋषी देखील असताना देखील शुकदेव गोस्वामी तिथे आलेले आहेत आणि त्यांनी श्रीमद भागवतमचं निगम कल्पतरुर्गलितं फलम शुकमुखामृत द्रव्य संयुतम पिबतं भागवत रसमालयम मोरसोरसी भुवि भावुका. ज्या प्रकारे एका वृक्षाला लागलेलं सुंदर फळ आंबा, तो अधिकच गोड असतो, मधुर असतो, परंतु ज्यावेळी शुक, पोपट त्या आंब्याला किंवा त्या फळाला चोच मारतो, ते फळ अधिक रुचकर बनतं. त्याच प्रकारे श्रीमद भागवतम तर हे अत्यंत सुंदर आहे, भगवंताच्या दिव्य लीलांचं वर्णन. परंतु शुकदेव गोस्वामींच्या मुखातून ज्यावेळी ते निघतं, त्यावेळी ते अधिक मधुर लागतं. आणि ते शुकदेव गोस्वामी भागवतम मध्ये लीलांचं वर्णन करत असताना पूतना उद्धाराची लीला ते सांगतायत. आता नीट लक्षात घ्या, बऱ्याच भक्तांना ज्यावेळी आपण विचारतो तुम्ही भक्तीत कसे आले, जर एखादा कीर्तनामध्ये आला असेल
किंवा एखादा प्रसाद खाऊन आला असेल किंवा एखादा ग्रंथ वाचत असेल, तर तो ज्या गोष्टीमुळे भक्तीमध्ये आलेला आहे त्या गोष्टीचं गुणगान किंवा त्या गोष्टीला तो जास्त महत्व देतो. आणि म्हणून सुखदेव गोस्वामी हे पूतना उद्धाराचे श्लोक ऐकून, लीला ऐकून भगवंताच्या भक्तीमध्ये लागलेले आहेत. आणि म्हणून त्यांनी ती लीला इतकी विस्तृत स्वरूपामध्ये सांगितलेली आहे. पूतनेच्या प्रत्येक अंगाचं वर्णन सुखदेव गोस्वामी पुढे करणार आहेत. तिचं पूर्ण वर्णन, विस्तृत वर्णन सुखदेव गोस्वामी करतायत. का? कारण ते कृष्ण भावनेमध्ये आले, भक्तीमध्ये आले, पूतनेच्या उद्धाराची लीला ऐकून. आणि म्हणून विस्तृत वर्णन पूतना उद्धाराचं सुरू होत आहे. थोडंसं फ्लॅशबॅक मध्ये जाऊ. जसं एखाद्या सिनेमामध्ये होतं ना, एखादा हिरो हॉस्पिटलमध्ये ॲक्सिडेंटमध्ये पडलेला असतो, सुरुवात, आणि मग अचानक तो काहीतरी स्वप्न बघतो, फ्लॅशबॅक बघतो, आणि मग त्याला काहीतरी गोष्टी आठवतात. तसा हा आज आपल्यासाठी थोडा फ्लॅशबॅक आहे की मागे काय झालेलं आहे. तर कंसाने देवकीच्या 6 पुत्रांना निर्गुण हत्या करून त्यांचा वध माता देवकीच्या समोर केलेला आहे. आणि मग ज्यावेळी 7वा पुत्र देवकी आणि वसुदेवांना झालेला आहे, त्यावेळी वसुदेवांनी त्या भगवंतांना नंदागिरी ठेवून गोकुळामध्ये जी मुलगी जन्माला आली होती यशोदा, तिला पुन्हा ते कारागृहामध्ये घेऊन आलेले आहेत. कंसाने पाहिलं की 8वा पुत्राऐवजी ही मुलगी झालेली आहे, तिला देखील मारण्यासाठी कंस कचरला नाही. गर त्याने फिरवली आणि तो तिला आपटणार, परंतु ती भगवंतांची अंतरंगा शक्ती ती काय झाली, प्रकट झालेली आहे दुर्गा देवीच्या रूपामध्ये. आणि त्यांनी कंसाला सांगितलं, हे कंस, अरे तुझा कर्दन काळ तर जन्माला आलेला आहे. हे कंसाने ज्यावेळी ऐकलं त्यावेळी भयाने त्याने देवकीची क्षमा याचना मागितली, वसुदेवाची क्षमा याचना मागितली की हे वसुदेव आणि देवकी, कृपया करून मला तुम्ही क्षमा करा, कारण मी तुमच्या मुलांची हत्या केलेली आहे. परंतु जो या भौतिक जगामध्ये जन्माला आलेला आहे तो त्याच्या कर्मानुसार, जीवनामध्ये कर्माच्या फळानुसार तो भोग भोगत असतो. त्यामुळे जी काही मुलं तुमची मेली त्याच्या मागे काहीतरी त्यांचे कर्म असतील, परंतु त्यांना मारण्यासाठी मी कारणीभूत झालो, म्हणून मी तुमच्या चरणी काय मागत आहोत, क्षमा मागत आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी देवकी आणि वसुदेवांना सोडून दिलं. त्यावेळी देवकी आणि वसुदेवांना सोडून दिलेला आहे. आणि मग पुन्हा कंस जो आहे तो आपल्या दरबारामध्ये आलेला आहे. दरबारामध्ये आल्यानंतर कंसाचे जे अनुचर होते त्या अनुचरांची बैठक झाली, मंत्रणा झाली, मंत्र्यांबरोबर मंत्रणा झाली. आणि या मंत्रणेमध्ये कंसाने आपला हेतू सांगितला की मी त्यांना सोडून दिलेला आहे. हे ऐकल्यानंतर मंत्रीगण असुर वृत्तीचे ते कंसाला म्हणू लागले की हे कंस, अरे आपल्या धनुष्याच्या टणकाराने देवी देवता देखील नतमस्तक होतात. केवळ आपली भुरकुटी वर केल्यानंतर देखील देवी देवता आपली याचना पूर्ण करण्यासाठी आपल्या समोर येतात. हे कंस श्रेष्ठ असुर, तुम्ही सर्व असुरांचा सन्मान आहात, त्यामुळे आणि कृष्ण विष्णू हे तुमच्या समोर काय आहे. ज्या प्रकारे एका हत्तीने नदीमधलं कमळाचं फूल उपटून घ्यावं, तसं तुमच्यासाठी एक विष्णू कृष्ण, तुम्ही घाबरण्याचं कारण नाहीये. तुम्ही त्याला मारण्याचा प्रयत्न करा. आणि मग पुन्हा कंसाची असुरी वृत्ती जी आहे ती जागृत झालेली आहे. देवकी आणि वसुदेवच्या संघामध्ये
सतोवृत्ती, चांगली वृत्ती निर्माण झाली आणि मंत्रीगणांच्या संघामध्ये आला. असुरी प्रवृत्तीने पुन्हा जन्म घेतलेला आहे. म्हणून पहिलं शुकदेव गोस्वामी सांगतायत की जसा संग तसा रंग. आणि म्हणून आपण आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी कोणाचा संग करतो यावर अवलंबून आहे आपली आध्यात्मिक चेतनेची विकसिता. जर आपण या भौतिक जगामध्ये असंच संग केला, जसं फार सुंदर चैतन्य चरितामृत मध्ये श्लोक आहे, चैतन्य महाप्रभू आणि रामानंद राय यांच्यामध्ये संवादामध्ये सांगतायत की दुःखामध्ये कोण दुःख होय जीवेर सार, की या भौतिक जगामध्ये सगळ्यात बद्ध जीवांसाठी दुःख काय आहे? कृष्ण भक्त संग विना नाही परित्राण, की भक्तांचा संग न मिळणे हे सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि सगळ्यात श्रेयस्कर काय आहे? श्रेयामध्ये कोण श्रेय? जीवेर होय सार. बद्ध जीवात्माचं सार कशामध्ये? भक्तांच्या संघामध्ये. आणि म्हणून फार जरुरी आहे भक्तांचा संग करणं. तसं जर आपण या प्रकृतीमध्ये पाहिलं तर प्रकृतीमध्ये मुंगूस आणि साप यांचं वैर तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ज्यावेळी दोघं युद्ध करतात किंवा दोघं एकमेकावर आक्रमण करतात, खरं तर सर्प हा मुंगुसापेक्षा कितीतरी पटीने विषेल आहे. पण ज्यावेळी सर्प मुंगुसाला दंश करतो, मुंगुसाला माहिती असतं की मी कोणती वनस्पती खाल्ल्यानंतर ते विष माझ्यामधून उतरणार आहे, आणि म्हणून ती वनस्पती जवळ असल्यानंतरच मुंगूस काय करतो? सर्पावर अटॅक करतो. त्याशिवाय तो अटॅक करत नाही. ही मुंगुसाची वृत्ती आहे. त्याच प्रकारे आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये जर आपल्याला प्रगती करायची असेल तर आपल्याला संघ हा अत्यंत महत्वाचा आहे. तो संघ आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये उन्नती करू शकतो, नाही तर कंसासारखे भोगवादामध्ये, देहात्म बुद्धीमध्ये देखील आपल्याला लावू शकतो. आणि म्हणून बुद्धिमान मनुष्याने जाणलं पाहिजे की मला कोणाचा संग करायचा आहे. आणि मग शुकदेव गोस्वामी पुढे सांगतायत की गोकुळामध्ये नंद बाबा विचार करतायत की कंसाला वार्षिक कर द्यायचा आहे, कारण नंद बाबा हे वैश्य आहेत. नंद बाबा आणि वसुदेव हे दोघेही भाऊ आहेत. कारण नंद बाबा आणि वसुदेव यांचे पिता अग्रसेन महाराज यांना कैक राण्या होत्या. या राण्यामध्ये जे क्षत्रिय राणी होती तिचे पुत्र होते वसुदेव, आणि जे वैश्य राणी होती तिचे पुत्र होते नंदबाबा. म्हणून हे दोघेही भाऊ होते. आणि आता नंदबाबा वार्षिक कर देण्याचा विचार करतायत. आणि त्यांनी हा विचार केला की जर मी कर द्यायला गेलो नाही आणि कंसाचे असुर आले तर माझा संबंध हा वसुदेवांबरोबर आहे, त्यामुळे माझ्या देखील परिवारावर संकट आहे. आणि म्हणून नंदबाबा कर घेऊन, ग्वाल बालकांना घेऊन गाडीमध्ये, बैलगाडीमध्ये सगळं काही साहित्य ठेवून मथुरेला निघाले. आणि मथुरेला पोहोचत असताना ते विचार करतायत की काय मी वसुदेवाला भेटावं. परंतु पुन्हा मनामध्ये तीच भीती येते, जर कंसाच्या गुप्तचरांना हे कळालं तर कंस आपल्या गुप्तचरांकरवी किंवा राक्षसांकरवी किंवा सेनेकरवी तो आपला काय करू शकतो? माझ्या कानाला त्रास देऊ शकतो. आणि म्हणून नंदबाबाने ठरवलं की मी वसुदेवांची भेट घेणार नाही, त्यांच्या घरी जाणार नाही. आणि म्हणून मथुरेमध्ये पोहोचले आणि बगीचेमध्येच त्यांनी वास्तव्य केलेलं आहे. बैलगाडीमध्ये सुंदर आणलेलं साहित्य त्यांनी दिलं, कर दिला, आणि बैलगाडी खाली विश्राम करून ते सकाळी निघण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. सकाळी भोर झाली की आपण
मथुरेच्या दिशेने निघावं असा विचार करून नंद बाबा वृंदावनमध्ये मथुरेमध्ये आपलं वास्तव्य करत आहेत. वसुदेव हे नंदबाबांना भेटण्यासाठी पोहोचले बगीचेमध्ये आणि त्यांनी नंदबाबांना सांगितलं की तुम्ही लवकर जा, कारण गोकुळामध्ये काही उत्पात होण्याची शक्यता आहे. कारण वसुदेवांना कळालं होतं की बहुतेक कंस काहीतरी गुप्त योजना करण्याच्या तयारीत आहे, काहीतरी कृष्णाला मारण्याच्या तर तयारीत आहे, काहीतरी तो प्रयत्न करतील. आणि म्हणून त्यांनी नंदबाबाला लवकरात लवकर गोकुळामध्ये जाण्यास सांगितलेलं आहे. येताना नंदबाबांनी सुखदेव गोस्वामी सांगतात की आपल्या पत्नीला देखील आणलेलं नाही, देवकीला देखील आणलेलं नाहीये. का देवकीला आणलेलं नाहीये? कारण देवकीला माहिती आहे की आपलं बाळ जे आहे ते गोकुळामध्ये नंदबाबांकडे आहे आणि स्वाभाविकरित्या ती विचारून बसेल, कारण स्त्रीच्या हृदयात काही राहत नाही, हे की नाही? तिच्या पोटात एखादी गोष्ट राहत नाही, हे शास्त्रामध्ये वर्णन आहे. आणि म्हणून त्याने ठरवलं की मी जर तिला आणलं आणि भावनावश तिने जर काही विचारणा केली तर नंदबाबांना कळेल की कृष्ण माझा पुत्र आहे, आणि ही योग्य वेळ नाही त्यांना कळण्यासाठी. आणि म्हणून नंदबाबांनी आपल्या पत्नीला आणलेलं नाहीये. आणि इकडे लवकरात लवकर गोकुळाला जाण्यासाठी नंदबाबांना सांगितलं, नंदबाबा रात्रीच आता गाड्या जुंपून मथुरेवरून वृंदावनला जाण्यासाठी निघालेले आहेत. परंतु इथून सुखदेव गोस्वामी आता पुतना उद्धाराची लीला सुरू करत आहेत. पुतना उद्धाराच्या या लीलेमध्ये पहिला श्लोक ते म्हणतायत, नंदपती वच शौरेण मृषंती विचिंतयन हरिजगाम शरणम उत्पातगम शंकिता. सुंदर श्लोकामध्ये नंदपथी वच शौरेन, नंद बाबा पथ म्हणजे मार्गावरती चाललेले आहेत, वृंदावनच्या गोकुळाच्या दिशेने निघालेले आहेत. नंदपती वच शौरेन मृषंती विचिंतयन, परंतु त्यांच्या हृदयामध्ये काय सुरू आहे? चिंता सुरू आहे. चिंता सुरू आहे. आणि कसली चिंता आहे? शंका. कारण वसुदेवांनी गोष्ट सांगितलेली आहे आणि वसुदेव जे सांगतात ते सत्यच सांगतात, ते कधीही खोटं बोलत नाही. याचा अर्थ संशय आला, त्यांनी सांगितलेली घटना तर घडणार नाही ना, असुरांचा उत्पात तर होणार नाही ना गोकुळामध्ये. आणि ही चिंता त्यांना सतावत होती. आणि ज्यावेळी चिंता त्यांना सतवलेली आहे, त्यांनी काय केलेलं आहे? हरी जगाम शरणम, त्यांनी भगवान श्रीकृष्णांची शरणागती घेतलेली आहे, हरींची शरणागती त्यांनी घेतलेली आहे. हे जे भौतिक जगत आहे, भगवद्गीतेमध्ये भगवंत देखील सांगतात, पदम पदम यत विपदम न तेषाम. हे भौतिक जगत संकटाने भरलेलं आहे, पावलो पावली संकट आहेत. आणि या पावलोपावली संकटाची चिंता आम्हाला क्षणाक्षणाला आहे. चिंता चिता शमारस्व बिंदू मात्र विशेषता. नाही, चिंता क्षणाक्षणाला आहे. आणि ही चिंता ज्यावेळी आपल्या जीवनामध्ये येते त्यावेळी आपण काय करतो? या चिंतेतून बाहेर सुटण्याचा प्रयत्नासाठी काही ना काही कार्य करतो. या भौतिक जगातल्या गोष्टींचा आश्रय घेतो. भौतिक जगामध्ये कुठल्या गोष्टी आहेत? धनम, धनाचा आश्रय घेतो की माझी ही चिंता सोडवण्यासाठी मला धन मदत करेल, माझे परिवार मला मदत करेल, माझा समाज मला मदत करेल. नाही, या भौतिक जगामध्ये आपल्याला कोणीही मदत करू शकत नाही, केली तर क्षणिक. परंतु जर आपल्याला शाश्वत चिंतांचं समाधान हवं असेल तर आपण काय केलं पाहिजे?
हरी जगाम शरणम. केवळ हरीच आपलं या संकटातून आपल्याला बाहेर काढू शकतात. आणि म्हणून भगवंत स्वतः भगवद्गीतेमध्ये सांगतात की जो जीवात्मा नित्य संकटांमध्ये माझं स्मरण आणि चिंतन करतो, त्याला हा जो भवसागर आहे, ही जी संकट आहेत ती कशी भासतात, ज्या प्रकारे गायीच्या खुरामध्ये असलेलं जल, गायीचं खूर आपण सहज पार करून जाऊ शकतो, नाही का? तसंच आपण संकटातून बाहेर पडू शकतो. आणि ह्या वरचाही एक स्तर आहे. शुद्ध भक्तांच्या जीवनामध्ये ज्यावेळी संकट येतात, महाविपत्ती संसारे, हे संसार महाविपत्तांनी भरलेला आहे. यस्मरेत मधुसूदन. परंतु भगवंताचे भक्त काय करतात? भगवंताचं स्मरण करतात. आणि ज्यावेळी संकटांमध्ये भगवंताचं स्मरण करतात, त्यावेळी विपत्ती तस्य संपत्ती, जी विपत्ती आहे तीच साधकाची काय होऊन जाते? संपत्ती होऊन जाते. इति शंकरे भवेत. किती त्याची संपत्ती होते. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे? भगवंताच्या नावाचा आश्रय घेतला पाहिजे, भगवंताच्या भक्तांचा आश्रय घेतला पाहिजे, भगवंताच्या चरण कमलाचा आपण आश्रय घेतला पाहिजे. शास्त्रामध्ये अनेक उदाहरणं आहेत. प्रल्हाद महाराज, द्रौपदी, ध्रुव महाराज, जगद्गुरु शील प्रभुपाद, त्यांच्या गुरूंच्या आज्ञेचं पालन करण्याची त्यांची तीव्र इच्छा, आणि म्हणून पूर्णपणे भगवंतावरती आश्रित झाले. ना बाल वाहतूक जहाजातून जात असताना वयाच्या 70व्या वर्षी 2 हार्ट अटॅक आले, परंतु डगमगले नाहीत. महाविपत्ती संसारे, संसार विपत्ती आली, परंतु काय केलं? यस्मरेत मधुसूदन, भगवंताचं स्मरण केलं. आणि भगवंताचं स्मरण केल्यामुळे भगवंताने त्यांचं रक्षण केलं. तीच संपत्ती, तीच विपत्ती त्यांच्या जीवनामध्ये संपत्ती बनली. आणि पुढील 12 वर्षामध्ये 108 दिव्य मंदिराची उभारणी करून लाखो लोकांना त्यांनी कृष्ण भावना भावित बनवलं. मग संकट तर येणार आहेत, फक्त आश्रय आम्ही कोणाचा घेतो? भौतिक गोष्टींचा की भगवंतांच्या चरणांचा? ते फार महत्वाचं आहे. आणि म्हणून इथे नंद बाबांनी भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतलेला आहे. आणि इकडे कंस ज्यांनी मंत्रणा केलेली आहे, त्या कंसाने असुरी वृत्तीचा उगम झाल्यानंतर कंसेन प्रहिता घोरा, कंसाने नियुक्त केलेले घोरा. घोरा म्हणजे अत्यंत क्रूर, भयानक शब्द सुखदेव गोस्वामी इतके सुंदर या पूतने लिलेमध्ये इतकी सुंदर शब्दांची खेळी सुखदेव गोस्वामी करतायत. घोरा, अत्यंत भयानक वृत्तीची पूतना. पूतना याचंही नाव दिलेलं आहे. पूतना, पूतना या शब्दाचा अर्थ आहे, पूत म्हणजे पुण्य आणि न म्हणजे नाही. जिच्या जीवनामध्ये पुण्याचाही लवलेश नाही, अशी पूतना, भयानक वृत्तीची पूतना, बालघातिनी. तिचा बिझनेस काय होता? तिचं कार्य काय होतं? केवळ एकच कार्य होतं, बालकांचा वध करणे. शुशुषंचार निगणंती, शिशूंना मारणे, त्यांना त्रास देणे, हीच तिची वृत्ती होती. आणि अशा पूतनेला कंसाने नेमणूक केलेली आहे की हे पूतना, जवळजवळ 6 दिवस झालेत भगवंतांना या भूतलावर अवतीर्ण होऊन. कंस म्हणतो की 6 दिवस नाही, 10 दिवस नाही. मंत्री म्हणतात सोडा ना, 1 महिन्याच्या आतली सगळी मुलं मारायची. लहान बालक किती गोड असतात नाही. आणि या बालकांना मारण्याची जिची वृत्ती आहे, म्हणून शब्द आलेला आहे घोर. आणि अशी पूतना आता पूर ग्राम व्रजादिषु, वेगवेगळ्या नगरांमध्ये फिरणारी पूतना आता कंसाने अपॉइंट केलेली आहे. वृंदावनमध्ये कृष्ण आणि अन्य गोप बालकांना मारण्यासाठी ती पूतना निघालेली आहे.
गोकुळाच्या दिशेने, वृंदावनच्या दिशेने. हे ज्यावेळी ऐकलं परीक्षित महाराजांनी, कारण सुखदेव गोस्वामी सांगतायत परीक्षित महाराज ऐकतायत, तर काय झालं, परीक्षित महाराजांना पुन्हा चिंता निर्माण झाली. घाबरले परीक्षित महाराज, कारण भगवंत 6 दिवसाचे बालक आहेत आणि पूतना घोर भयानक राक्षसी भगवंतांना मारण्यासाठी चाललेली आहे. हे ऐकल्यामुळे परीक्षित महाराज भयाने व्याकुळ झालेले आहेत आणि म्हणून त्यांना भयातून बाहेर काढण्यासाठी, बघा, परीक्षित महाराजांना शाप आहे, 7 दिवसानंतर तुमचा मृत्यू होणार आहे, परंतु त्याची भीती नाही. मध्येच थांबून विचारत नाही, सुखदेव गोस्वामी तो तक्षक जरा कुठे आलाय बघा बर, किंवा तक्षकाला काही चीत आपण करू शकतो का, काही आहे काही मंत्र उच्चारण, जरा हात बघा, 7 दिवसातच होणार आहे का? नाही, स्वतःची चिंता नाही आहे. चिंता कोणाची आहे? भगवंताची चिंता आहे, की भगवंत इतके नाजूक सुंदर कोमल आणि त्यांना मारण्यासाठी ही पूतना निघालेली आहे. ही भीती बघितल्यानंतर मग सुखदेव गोस्वामी जे आहे तो पुढचा श्लोक गातात. नयत्र श्रवणादिनी रक्ष्णो घाणी स्वकर्मसु कुर्वन्ति सात्वतां भर्तुर यातो धान्यच तन्यहि. हे राजन, जे लोक स्वधर्माचे आचरण करतानाच, प्रत्येकाचा एक स्वधर्म आहे, गृहस्थ असो, ब्रह्मचारी असो, वानप्रस्थ असो, स्वधर्माचं आचरण करतानाच श्रवण आणि कीर्तन करून भक्तिमय सेवेचे कार्य पार पाडतात, तिथे कोणत्याही प्रकारचे विघ्न वा संकट येऊ शकत नाही. म्हणून स्वतः भगवंत जिथे उपस्थित आहेत त्या गोकुळावर येणाऱ्या संकटाविषयी चिंता करण्याचं मुळीच कारण नाही. अशा प्रकारे सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना सांत्वन देत आहेत की चिंता करू नका, तिथे तर भगवान स्वयं आहेत. जिथे भगवंताची सेवा चालते, कथा चालते, तिथे असुरांचा प्रवेश होऊच शकत नाही, असुर शक्तीचा प्रवेश होऊच शकत नाही. आणि म्हणून तुम्ही चिंता करण्याचं मुळीच कारण नाही. याचाच अर्थ, काल जसं एका लहान मुलीने मला प्रश्न विचारला प्रवचन झाल्यानंतर, की प्रभूजी भूत असतात का हो? मी त्याला सांगत होतो, हो भूत असतात, पिशाच असतात, वाईट प्रवृत्तीची लोक असतात. जे व्यक्ती आत्महत्या करतात किंवा ऍक्सिडेंटली डेथ होते, त्यांना त्यांच्या उरलेल्या आयुष्याच्या 10,000 पट गुणिले इतकं भूत किंवा पिशाच्याच्या शरीरामध्ये राहावं लागतं. मग तिने विचारलं की, कारण मुलं फार हुशार असतात, एक उत्तर दिलं की दुसरा प्रश्न तयार असतो. मग तिने विचारलं भूत राहतात कुठे? मग मी सांगितलं की स्मशान, जिथे अशुद्धता असते अशा ठिकाणी भूत राहतात. मग तिने विचारलं, मग त्याला शुद्ध कसं करता येईल? कालचीच गोष्ट आहे. आणि मग मी तिला सांगितलं की तिथे आपल्याला एकच गोष्ट करायची आहे, भगवंताच्या नावाचं कीर्तन, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. आणि केवळ इतकंच नाही तर भगवंताची सेवा आपल्याला करायची आहे. जिथे भगवंताची सेवा चालते, जिथे भगवंताचं भजन चालतं, तिथं असुरी प्रवृत्ती वास करत नाही. अमेरिकेमध्ये एक माताजी त्यांचं दृष्टांत सांगत होत्या. अमेरिकेमध्ये ग्रंथ वितरण सगळे भक्त करतात. डिसेंबर तर आपल्याकडे फक्त डिसेंबरमध्येच आपण करतो, परंतु तिथे 12ही महिने भक्त ग्रंथ वितरण करत असतात. तर एक दिवशी माताजी एकट्याच ग्रंथ वितरण करत असताना त्या एका अंधाऱ्या गल्लीतून निघाल्या. वाट चुकल्यामुळे अंधाऱ्या गल्लीतून निघाल्या. त्यांनी पाहिलं की तिथे एक भयानक मनुष्य उभा आहे. तो भयानक मनुष्य त्याने पाहिलं. माताजी घाबरल्या, भगवंताचं स्मरण करू लागल्या, चिंतन करू लागल्या. आणि
तो असुर वृत्तीचा जो व्यक्ती होता त्याने विचार केला होता की यांच्यावर आपण जबरदस्ती करू. तसा प्रयत्नही करण्याचा विचारत होता, पण का माहिती त्याने आपली वृत्ती बदलली. माताजी भगवंताचं नरसिंह देवाचं स्मरण करत करत पुढे निघाल्या. पाठीमागून अजून एक स्त्री आली आणि त्याने तिच्यावर जबरदस्ती केली. केस खटला सुरू झाला. पोलिसांनी त्याला पकडलं आणि साक्षी म्हणून या माताजींना नेण्यात आलं. कारण त्यांनी त्यालाही पाहिलं होतं आणि ते प्रकारही पाहिला होता. मग ज्यावेळी जजने त्यांना विचारलं की तुम्ही देखील त्याच रस्त्याने गेलात नाही आणि त्याने तुम्हाला का नाही पकडलं, तर यांनी सांगितलं की मलाही तोच संभ्रम आहे की त्यांनी मला का नाही पकडलं. मग याला विचारण्यात आलं की तू यांना का नाही पकडला आधी, तर त्याने सांगितलं की खरं तर मला यांनाच पकडायचं होतं, परंतु हे काहीतरी मंत्र पुटपुटत होते आणि हे मंत्र पुटपुट असताना मी पाहिलं की त्यांच्या बाजूला दिव्य भयानक काळे कुट्ट दोन लोक बरोबर चाललेले आहेत आणि मनामध्ये मी घाबरून, ही अमेरिकेतली सत्य घटना आहे, मी घाबरून त्यांना गपचूप जाऊ दिलं. म्हणून ज्यावेळी आपण भगवंताचं चिंतन करू, जप करू, सेवा करू, तिथे असुर प्रवृत्तीचा वास होत नाही. हेच शुकदेव गोस्वामींना या श्लोकाद्वारे सांगायचं आहे. आणि मग पुढच्या श्लोकामध्ये पूतनेचं वर्णन करतायत की पूतना कशा स्वरूपामध्ये पोचलेली आहे. साखे चिर्य कोदोपत्यम पूतनानंद गोकुलम. पूतना निघाली, खेचरी होती पूतना. खेचरी या शब्दाचा अर्थ जे आकाश मार्गाने उडू शकतात. तर पूतना मथुरेवरून तिने टेक ऑफ केलेलं आहे आणि गोकुळामध्ये लँडिंग करणार आहे. आता ती नंद गोकुलम, गोकुळामध्ये लँडिंग केलं. योषित्वा म्हणजे तिने आपलं रूप बदललेलं आहे. मायत आत्मना, आपलं सुंदर रूप जे खेचरीचं रूप आहे, जे विद्रुत रूप आहे, ज्याचं वर्णन शुद्ध गोस्वामी पुढे करतील, अशी पूतना नंद भवनामध्ये, नंद भवनाकडे निघालेली आहे. मग विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर लिहितात की इतनी भयानक पूतना, आपण कोणाच्या घरी जायला घाबरतो, विचार करतो, भली असुरी असेल तरी ती गोकुळामध्ये कशी काय पोहोचली किंवा आता नंदभवनात कशी काय पोहोचेल. कारण तिची एक वृत्ती होती, ती म्हणजे कामचारिणी, स्व इच्छेने फिरणारी ती पूतना होती, कामचारिणी. म्हणून फार जरुरी आपल्याला या सगळ्या गोष्टी की आपल्या जीवनामध्ये जर आपण स्व इच्छेने कार्य केलं आपल्या जीवनामध्ये, तर नक्कीच आपण देखील पूतनेच्या मार्गाचं अनुकरण करत आहोत. आणि म्हणून त्यातून बाहेर येण्यासाठी आपल्याला आचार्यांचा मार्गाने चाललं पाहिजे. मग पूतना सुंदर स्त्रीचं रूप घेऊन पोचलेली आहे. भगवंत 6 दिवसाचे आहेत. तिला मुळीच भीती वाटत नाहीये की माझं काय होईल, कारण बिंदास आहे पूतना आणि योषित्वा सुंदर तिने रूप बदललेलं आहे. शुकदेव गोस्वामी आता तिच्या रूपाचं वर्णन करतायत. जवळजवळ 3 श्लोकामध्ये पूतनेचं सुंदरतेचं वर्णन करतायत की तिने इतकी सुंदर वस्त्र घातले होते, वस्त्र महागातले आणि साधारण नव्हते. तिच्यावरती जी बारीक नक्षी, महागडे. जसं काही दिवसापूर्वी मी येवल्याला गेलो होतो आणि येवल्याला गेल्यानंतर मग प्रवचन झालं, कार्यक्रम संपला आणि मला एका भक्ताच्या घरी प्रसादाला नेण्यात आलं. तर प्रसादाला नेण्यात आल्यानंतर त्या घराचा जो मार्ग होता त्यांच्या दुकानामधून होता आणि दुकानामधून असल्यानंतर मी पाहिलं की साड्या होत्या. कारण येवला म्हणजे पैठणी साड्या.
नाही, माताजींचे चेहरे खुलले बुवा. ही पैठणी साड्या होत्या. अ, आणि मग मी पाहिलं की कारण आपल्याला काही कधी घेणं देणं नाही त्याचं बुवा. आणि मी बघत होतो. तर त्यांनी सांगायला सुरुवात केली मला, "प्रभूजी, ही 10,000ची साडी आहे." म्हटलं, "बापरे!" म्हणे, "ही लो क्वालिटीची आहे. अजून एम्ब्रॉयडरी, अजून चांगली." अशी करत करत त्यांनी मला 1,00,000ची साडी दाखवली, पैठणी. म्हणलं, "याच्यात काय सोनं लावलंय का?" ते म्हणे, एकदम नक्षीकाम नाजूक असतं, एम्ब्रॉयडरी, प्रत्येक गोष्ट इतकी सुंदर असते. मी म्हणलं अशीच काहीतरी साडी पोतना घालून आलेली असेल. वर्णन आहे सुखदेव गोस्वामी करतात, इतकी भारी साडी, बर इतके सुंदर वस्त्र त्याने घातलेले आहेत आणि तिच्या केसांमध्ये सुंदर फुलं, सुगंधित फुलांचा गजरा तिने बांधलेला आहे. आजही मला वाटतं महाराष्ट्रामध्ये तर दिसत नाही, पण दक्षिण भारतामध्ये गेला तर माताजी लोक वेणीमध्ये आजही ती फुलांच्या माळा घालतात. तिने सुंदर गजरा घातला होता. इतकंच नव्हे, गळ्यामध्ये देखील सुंदर फुलांच्या माळा होत्या तिच्या. अंगावरती सुंदर ज्वेलरी होती. कर्णकुंडल हा अत्यंत सुंदर दिसत होते. इतकेच नाही, सुखदेव गोस्वामी इतक्या दिव्य स्तरावर वर्णन करतात. ते म्हणतायत की तिच्या स्तनांमुळे तिचा कटी प्रदेश सुंदर दिसत होता आणि तिचं हास्य हे बघितल्यानंतर की प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक गोपीला, वृंदावनामधल्या प्रत्येकाला ती साक्षात लक्ष्मीच भासली. आणि मग ही लक्ष्मी आपल्या वृंदावनमध्ये कशी काय आली? बहुतेक नारायणाला ती शोधत, कारण लक्ष्मी नारायणाशिवाय कुठे जात नाही. बहुतेक ती नारायणाला शोधत शोधत वृंदावन मध्ये आलेली आहे. आणि मग अशा प्रकारे केवळ हे तो वर्णन करतात सुखदेव गोस्वामी आणि मग पुढे सांगतात की तिचं हास्य आणि तिचं जे हातामध्ये एक कमळ आहे, ते कमळ हलवत हलवत वृंदावनमध्ये तिने प्रवेश केलेला आहे. साक्षात ती लक्ष्मी वाटू लागलेली आहे. आता सुखदेव गोस्वामी तर वैराग्य चुडामणी आहेत आणि इतकं बारीकतेने वर्णन सुखदेव गोस्वामी करतायत. परंतु विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर लिहितात की सुखदेव गोस्वामी हे वैरागी चुडामणी आहेत. ज्यावेळी गर्भामधून बाहेर पडले आणि जंगलाच्या दिशेने ज्यावेळी निघाले, त्यावेळी काही स्त्रिया विवस्त्र अवस्थेमध्ये नदीमध्ये स्नान करत होत्या. सुखदेव गोस्वामी ज्यावेळी तिथून निघाले, त्यावेळी त्यांनी कोणतीही हालचाल केलेली नाहीये. सुखदेव गोस्वामी निघून गेले. पण पाठून व्यास महर्षी ज्यावेळी आले, स्वयं भगवंताचे 27 अवतार, त्यावेळी त्या स्त्रियांनी वस्त्र परिधान करणे केलेले आहेत. मग व्यासदेव विचारतात की तुम्ही, माझा मुलगा गेला तो तो कोवळा आहे, 16-18 वर्षाचा आहे, आणि तुम्ही तो ज्यावेळी तुमच्या समोरून गेला त्यावेळी वस्त्र परिधान केले नाहीत, परंतु मी तर वयस्कर आहे, तुमच्या वडिलांच्या समान आहे, तर तुम्ही का वस्त्र परिधान करत आहात? त्यावेळी त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलाच्या डोळ्यामध्ये ती काम वासना नाहीये. वर्णन आहे श्रीमद भागवतम मध्ये. म्हणून विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरबा सांगतात की भगवंत सुखदेव गोस्वामी जे आहेत, त्यांच्या इतक्या सुंदर वर्णनाचं कारण हे नाहीये की ते काम वासनेने प्रवृत्त आहेत, नाहीत. मग इतकं डिटेलमध्ये वर्णन का करतात? तर त्याचं कारण आहे की एक सज्जन व्यक्ती जो असतो, कारण पूतना जरी आपल्यासाठी असुरी असेल, आपल्यासाठी तिने काही पुण्य केलेलं नसेल, परंतु भगवंताने तिला धात्रीचं स्थान दिलेलं आहे आणि भगवंतांच्या लीलेमध्ये पूतनेचा सहभाग आहे.
ही एक गुण शुकदेव गोस्वामी पाहतात आणि म्हणून तिचं इतकं सुंदर गुणगान करत आहेत. हे सज्जन व्यक्तीचं लक्षण आहे, शुकदेव विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात. सज्जन व्यक्ती कधीही दुसऱ्या व्यक्तीमधले दुर्गुण पाहत नाही, तर दुर्गुणामध्ये चांगलं काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न करतात आणि ते पाहून ते आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतात. ज्या प्रकारे चाणक्य पंडित सांगतात, जर उकिरड्यावरती सोनं पडलेलं असेल तर ते उचलून घ्यावं. जसं विषाच्या वरती जर अमृत असेल ते अमृताचा पान करावं आणि जर एखाद्या कुरूप व्यक्तीमध्ये ज्ञान असेल तर ते ज्ञान आपण ग्रहण करावं. इतकं बुद्धिमान आपण असलं पाहिजे. त्याच प्रकारे आपण देखील सज्जन बनलं पाहिजे. आपल्या भक्तांबरोबर राहत असताना आपण देखील बाकीच्या भक्तांमधले चांगले गुण वेचले पाहिजेत. एक महत्वाचा मुद्दा गुरु महाराजांनी त्यांच्या प्रवचनामध्ये सांगितला. आध्यात्मिक जीवन इतकं सूक्ष्म आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करत असताना ज्यावेळी आपण एखाद्या व्यक्तीचा दुर्गुण पाहतो, त्याची प्रतिक्रिया काय होते की तो दुर्गुण आपण चिंतन मनन केल्यामुळे त्याचा दुर्गुण तर निघतो, परंतु तो आपल्या जीवनामध्ये येतो. आणि म्हणून दुर्गुणांची विचार न करता आपल्याला केवळ त्यातले चांगले गुण शोधले पाहिजेत. आणि म्हणून फार जरुरी आहे शुकदेव गोस्वामींची ही भावना. शुकदेव गोस्वामी सांगतात की पूतना कशी आहे, ज्या प्रकारे एक सुंदर तलवार, जी तलवार दोन्ही बाजूने धारदार आहे, परंतु ती एका मखमली म्यानामध्ये ठेवलेली आहे की नाही. ती दोन्ही बाजूने घात करणारी आहे, परंतु ती मखमली म्यानामध्ये ठेवल्यामुळे सुंदर भासते. अशी ही पूतना आता गोकुळाच्या दिशेने निघालेली आहे. गोकुळामध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक मुलांना ती बघू लागलेली आहे. अनेक मुलांना ती बघते आहे आणि विचार करू लागली की आता या मुलांचा वध मला कशा प्रकारे करायचा आहे. परंतु भगवंत जे प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने आहेत, त्यांनी जाणलं की पूतना आलेली आहे आणि गोकुळामध्ये जे अनेक माझे सवंगडी आहेत त्यांना मारण्याचा किंवा त्यांचा घात पूतना करेल. म्हणून भगवंत जे अनेक शक्तींचे स्वामी आहेत, भगवंत ज्या प्रकारे एखादा मंत्री येतो, त्या मंत्री बरोबर त्याचं संरक्षण येतं, पोलीस खातं येतं, नाही का, सगळी सिक्युरिटी येते. त्याच प्रकारे भगवंत जेवढे भौतिक जगामध्ये येतात त्यांच्या अनेक शक्ती देखील त्यांच्याबरोबर कार्य करत असतात. पुतनेच्या मनामध्ये हे विचार येतात, भगवंतांनी आपल्या इच्छा लीला शक्तीला बोलवलेलं आहे आणि लीला शक्तीला बोलवल्यानंतर पूतना ती विचार करू लागली की मला कोणाचा पहिला वध करायचा आहे आणि तिची पावलं आपोआप नंद भवनाकडे वळायला लागलेली आहेत. मग शुकदेव गोस्वामी आणि विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर लिहितात की नंदभवन साधारण नाही आहे. नंदभवन विस्तृत महाल आहे आणि या महालामध्ये भगवंतांना 6 दिवस झालेले आहेत की एकदम अंधाऱ्या खोलीमध्ये भगवंत झोपलेले आहेत. आता तिथोपर्यंत ही पूतना यावी म्हणून भगवंताने आपल्या इच्छाशक्तीला आमंत्रण केलं की कुठेही न थांबता डायरेक्ट, कारण जर एखाद्या गोपीने तिला विचारलं आणि तिला संशय आला तर बना बनाया खेल बिगड़ जाएगा. म्हणून इच्छाशक्तीला भगवंताने आमंत्रित केलेले आणि ती इच्छाशक्ती कुठल्याही महालात न जाता पूतनेला बरोबर भगवंतांच्या जिथे भगवंतांना झोपवलेला आहे त्या महालामध्ये
घेऊन आलेले आहेत. आणि मग इथे पूतना पहिल्यांदा भगवंतांना पाहत आहे. भगवंतांना तिने पाहिलेलं आहे. आणि मग सुखदेव गोस्वामी वर्णन करतात की पूतना ही अग्नीप्रमाणे आहे. ज्या प्रकारे अग्नी काही भस्मसात करण्याची शक्ती ठेवते, त्या प्रकारे पूतना ही शक्तिशाली आहे. आणि भगवंत ज्या प्रकारे एखादा राखेखाली विस्तव असतो, जर आपण राख बाजूला केली तर तो विस्तव जसा चमकतो, त्याच प्रकारे भगवंत चमकतायत. आणि ही पूतना ज्यावेळी त्या भगवंतांना पाहते, त्यावेळी तिच्या मनात भय निर्माण होतं. भगवंतांना पाहून की हे बालक जे आहे ते साधारण नाहीये, हे असुरांचा कर्दन काळ असल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून ती पूतना बघते भगवंतांना, परंतु भगवंत मात्र सुखदेव गोस्वामी सांगतात की पूतनेला बघत नाही आहेत. भगवंताने आपले डोळे बंद केलेले आहेत. बरेच लेखक, बरेच कवी, बरेच शुद्ध भक्त भगवंतांनी डोळे बंद का केले याची कारणं देतात. आणि मग मी ही कारणं विचार करत होतो, श्रवण करत होतो. जवळजवळ 40 कारण आहेत. भगवंताने डोळे बंद केले, आपण डोळे बंद केले तर काय, हे की नाही? काहींचे प्रवचनातच होत आहेत. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आपण डोळे बंद केल्यानंतर आपल्याला कळत नाही बाहेर काय चाललेलं आहे. परंतु भगवान श्रीकृष्ण ज्यावेळी डोळे बंद करतात, त्याच्या मागेही विशेष कारण आहे. आणि म्हणून ते भगवंत आहेत. तर या 40 कारणांपैकी काही कारण आज आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. आपल्या सर्वांची इच्छा आहे की का भगवंतांनी डोळे बंद केलेले आहेत ते जाणण्याची इच्छा आहे. धन्यवाद. सगळ्यात पहिलं कारण, कृष्ण सूर्य सम माया है अंधकार, यहाँ कृष्ण तहा नाही मायार अधिकार. जसं अंधकार, सूर्य उगवला की अंधकार राहतो का? आपोआप नष्ट होऊन जातो. तर सूर्यासमोर पूतनारूपी अंधकार आलेला आहे, नाही का? जर कृष्ण डोळे उघडले तर काय होईल? अंधकार नष्ट होऊन जाईल, पूतना निघून जाईल. आणि म्हणून भगवंताने आपले डोळे काय केलेले आहेत? बंद केलेले आहेत. दुसरं एक, पूतना हे अविद्येचं स्वरूप आहे. अविद्या म्हणजे भगवंताप्रती अज्ञान. आणि इथे समोर कोण झोपलेले आहेत? स्वयं भगवंत, जे सर्वोच्च ज्ञान आहेत, सर्वोच्च परिपूर्णता आहेत. मग ज्ञानाच्या समोर अविद्या किंवा अज्ञान कसं काय असू शकतं? नाही. आणि म्हणून भगवंतांनी जर डोळे उघडले तर समोर काय राहणार नाही? अज्ञान राहणार नाही, अविद्या राहणार नाही, म्हणजे पूतना निघून जाईल. आणि म्हणून भगवंतांनी काय केलेले आहेत? आपले डोळे बंद केलेले आहेत. अविद्याला अजून पुढे येऊ दे, मला उचलून तर घेऊ दे. हे कारण आचार्य वृंद देतात. भगवंतांनी डोळे बंद का केले? कारण जसं सुखदेव गोस्वामींनी सांगितलं होतं, पूतना बालघातिनी घोरा, अत्यंत भयानक होती पूतना. बालकांना मारत होती, जिच्यामध्ये काहीही पुण्य नव्हतं. ती पूतना बघितल्यानंतर भगवंतांनी ठरवलं की, कारण बालक हे अत्यंत सुंदर असतात, प्रत्येक जण बालकांवरती मोहित होतो.
आणि त्या बालकांमध्ये स्वयं कृष्ण जर बालक म्हणून अवतीर्ण झाले तर ते अजून किती सुंदर दिसतील नाही. त्यांना मारण्यासाठी पूतना आलेली आहे आणि म्हणून भगवंतांनी बालकांना मारणारी पूतना म्हणून डोळे बंद केलेले आहेत. किती असुरी वृत्तीचा व्यक्ती असेल परंतु बालकांना मारण्याचं तो धाडस करणार नाही. परंतु दुर्भाग्यवश आजकाल लोक आपल्या गर्भामध्येच बालकांना मारण्याचं धाडस करत आहेत. म्हणजे ते पुतनापेक्षाही गैरगुजरे आहेत. पुतना तर बालकांना मारत होती परंतु आजकाल आपल्या गर्भामध्येच आपण बालकांना मारण्याचा प्रयत्न करत आहोत. पुतनापेक्षाही दुष्ट प्रवृत्तीची आपली वृत्ती आहे आणि म्हणून भगवंताने आपले डोळे बंद केलेले आहेत भयानक राक्षसी म्हणून. भगवंत डोळे बंद करून पाहत होते की या पुतनेने ठीक आहे या जन्मात काही पुण्य केलेलं नाही आहे परंतु पूर्व जन्मामध्ये काही पुण्य केलेलं आहे का म्हणून अनेक जन्माचं कर्माचे सिद्धांत काय काय पुतनेने केलेलं आहे. अनेक जन्मामध्ये भगवंत ते पाहत होते की कुठं काही पुण्य मिळतं का हिला कृपा देण्यासाठी आणि म्हणून भगवंताने काय केलेले आहेत डोळे बंद केलेले आहेत. एक आचार्य अजून सुंदर कारण सांगतात. ते म्हणतात की पूतना विष लावून आलेली होती आणि पूतना काय खाणारी होती मांस रक्त पिणारी. त्यामुळे पूतनेचं दूध कसं असणार कडू आहे की नाही. आणि म्हणून एखादं बाळ ज्यावेळी कडू औषध दिलं जातं त्यावेळी काय करतं ते डोळे बंद करतं. भगवंत बालकाच्या रूपात आहे म्हणून एक कडू दूध पिण्याचंय मला म्हणून भगवंताने आधी डोळे बंद केलेले आहेत. एक सुंदर कारण आचार्याने अजून दिलेलं आहे की भगवंत च्या मुखामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत. मृगभक्षण लीलेमध्ये येईल ते. तर भगवंतांच्या मुखामध्ये तर अनंत ब्रह्मांड आहेत परंतु भगवंताच्या शरीरामध्ये अनंत जीव आहेत जे भगवंताचा आश्रय घेतात. ते जीव पूतनेचं विष बघून घाबरले. त्यांना भीती वाटू लागली की या पूतनेचं विष भगवंत जर पियाले तर आमचं काय होईल. आणि म्हणून डोळे झाकून भगवंत त्यांना सांत्वना देत होते. डोंट वरी चॅन्ट हरे कृष्ण अँड बी हॅपी. तुम्ही चिंता करू नका तुम्हाला काही होणार नाही. पूतनेचं विष मी पचवण्यास सक्षम आहे. म्हणून भगवंत आपल्या शरीरातल्या जीवांना सांत्वना देण्यासाठी भगवंतांनी डोळे बंद केलेले आहेत. भगवंत गोकुळामध्ये किंवा नंद भावनामध्ये येण्याचं प्रयोजन एक होतं की भगवंतांना प्रचूर मात्रेमध्ये दही दूध लोणी तूप खाण्याची इच्छा होती आणि भगवंताचं तेच खाद्य आहे. वृंदावनमध्ये काय करतात लोणी चोरून चोरून भगवंत खातात. भगवंत विचार करू लागले की मी गोकुळामध्ये ते खाण्यासाठी आलो आणि पुतना मला विष देणार आहे पण विष पिण्याचं काम माझं नाही ते कोणाचं आहे शिवजींचं आहे महादेवांचं आहे. त्यामुळे महादेवाला ते भगवंत विनंती करू लागले की मी इथे दूध दही लोणी खाण्यासाठी आलेलो आहे बटर खाण्यासाठी आलेलो आहे. ही पुतना विष घेऊन आलेली आहे. हा प्रोग्राम तुमचा आहे. तुम्ही विष पिणारे भगवंत आहात त्यामुळे तुम्ही काय करा या विष प्या आणि मला दूध लोणी खाऊ द्या. म्हणून भगवान कृष्ण शिवजींचं स्मरण करत होते म्हणून भगवंतांनी डोळे बंद केलेले आहेत. डोळे बंद होण्याचं अजून एक कारण की हे डोळे विचार करत होते भगवंताचे नेत्र विचार करत होते की पूतना तिचे डोळे देखील आमच्या जातीचे आहेत परंतु ते डोळे काय करतायत
पुतनेचं सौंदर्य अजून वाढवतायत आणि पुतण्याला भगवंताच्या वधामध्ये सहाय्य करतायत आमच्याच जातीचे असून. म्हणजे आमच्या जातीची बदनामी डोळे करतायत आणि म्हणून या डोळ्यांनी डोळे बंद केले. रामलीलेमध्ये भगवान कृष्णाने ताटकाचा वध केला होता. या लीलेमध्ये देखील पहिला असुरणीचा वध करावा लागणार, एका स्त्रीचा वध करावा लागणार आणि या विचाराने भगवंताने आपले काय केलेले आहेत, डोळे बंद केलेले आहेत. जी पूतना होती ती सुंदर गोपींचा वेश धारण करून आली होती. सुंदर लक्ष्मीप्रमाणे ती दिसत होती, परंतु तिच्या आतमध्ये चेतना काय होती, भगवंतांना मारणे, कपटता होती तिच्या हृदयामध्ये. आणि म्हणून भगवंत कपट वृत्तीच्या लोकांशी आदान प्रदान करत नाहीत आणि म्हणून भगवंतांनी डोळे बंद केले होते. म्हणून बऱ्याच वेळा विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर लिहितात की बऱ्याच वेळा आम्ही देखील कृष्ण भावनेमध्ये आल्यानंतर देखील आम्ही बाह्य वृत्तीचं पालन करतो, परंतु आंतरिक चेतनेमध्ये भोग इच्छा अजून असतात आणि त्या भोग इच्छांना संतुष्ट करण्यासाठी आम्ही बऱ्याच अंशी प्रयत्न करत असतो, कपट वृत्ती. म्हणून चैतन्य महाप्रभू हे पतित पावन आहेत. एखादा किती पतित जरी झाला तरी भगवंत त्याला क्षमा करतात. परंतु जर एखादा व्यक्ती कपटी असेल, म्हणून भक्तिविनोद ठाकूर सांगतात, गलेर कंठी नाकेर तिला, तेवढं भागून चालणार नाही. आतून त्याचं परिवर्तन करण्याचा प्रयत्न असला पाहिजे. आणि म्हणून कपटी व्यक्तीकडे भगवंत आकर्षित होत नाहीत. म्हणून भगवंताने काय केलेले आहेत, डोळे मिटलेले आहेत. एक लेखक सुंदर टीका करतात, जसं आपल्याला जर एखादं चांगलं कार्य करायचं असेल, शरीर स्वस्थ ठेवायचं असेल, तर आपण काय करतो, योग करतो, व्यायाम करतो, आहे की नाही. विशेषतः योगा करतो. योगाद्वारे काय करतो, आपण आपली शक्ती वाढवतो आणि आपली आयुष्य किंवा आपली शक्ती वाढवून आपण बरेच आपले कार्य करू शकतो. त्याच प्रकारे भगवंत आता काय करणार होते, पुतनेचा वध करणार होते. त्याआधी भगवंत योग करण्याची इच्छा केली आणि योगामध्ये काय करतात, पहिले डोळे बंद करतात, है की नाही. योगामध्ये पहिले डोळे बंद. त्याच प्रकारे म्हणून भगवंत पुतनेला मारण्याआधी योगा सुरू झाला आणि योगामध्ये भगवंतांनी डोळे बंद केलेले आहेत. एक कारण देताना सुंदर आचार्य वर्णन करतात की पूतना केवळ मलाच नाही तर माझ्या भक्तांना देखील मारण्यासाठी आलेली आहे, दूषित वृत्तीने आलेली आहे, म्हणून माझ्या भक्तांचा वध करण्यासाठी आलेली आहे, म्हणून तिला मला पाहण्याची इच्छा नाही. माझ्या भक्तांना त्रास देण्यासाठी आलेली आहे, म्हणून मला पाहण्याची इच्छा नाही. हरिस्थाने अपराधे तारे हरी नाम. जर भगवंताप्रती अपराध झाला तर भगवंत क्षमा करतील, परंतु भक्तांप्रती अपराध झाला तर भगवंत क्षमा करत नाहीत. आणि भक्तांना मारणारी पूतना बघून, भक्तांना त्रास देणारी पूतना बघून भगवंताने आपले डोळे बंद केलेले आहेत. आणि मग शेवटचं कारण, स्वाभाविक जे बालक आहे ते आईला बघितल्यानंतर संतुष्ट होतं, सहज, परंतु ज्यावेळी एखाद्या नवीन व्यक्तीला बघतं ते काय करतं, डोळे बंद करतं. आणि म्हणून भगवंतांनी डोळे बंद केलेले आहेत. आणि मग शुकदेव गोस्वामी पुढे वर्णन करतात, तस्मिन् स्तनम दु जरवीर्य मूलबणम घोरांग मादाय शिशोदर्तवातम गाढम कराभ्यम भगवान प्रतिड्यत
प्राणो समारोष समोन्वितो पिबत. मग भगवंताने काय केलेलं आहे की जी पूतना ज्यावेळी पोहोचली, मग इथे एक सुंदर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर अजून लिहितात की मग यशोदा होती, रोहिणी माता होती, वरिष्ठ गोप होते, गोपी होत्या, त्यांनी या पुतणेला थांबवलं का नाही? बरं इतकंच काय, पुतनेने भगवंतांना मांडीवर घेतलं तरी कोणीच काही बोललेलं नाहीये. कारण यशोदा आणि रोहिणी यांनी ज्यावेळी तिचं सौंदर्य पाहिलं आणि ज्यावेळी तिने उचललं भगवंतांना, त्यावेळी यशोदेला संभ्रम झाला की तिची आई मी आहे की ती पुतना आहे. इतकी सुंदर ती सजली होती आणि म्हणून केवळ साक्षात लक्ष्मी सारखी दिसते, देवलोकातून आलेली आहे आणि ती साधारण स्त्री नाही आहे. म्हणून यशोदा आणि रोहिणी काही बोललेल्या नाहीये. ज्यावेळी पुतणीने आपल्या मांडीवर ठेवलं आणि ती स्तनपान करू देऊ लागली पूतना, त्यावेळी यशोदा आणि रोहिणीला गर्व झाला की आमच्या मुलाला देवलोकामधलं दूध ही देवी पाजत आहे. म्हणून भ्रमित झाल्या यशोदा आणि रोहिणी माता देखील, म्हणून काहीच बोलल्या नाहीत. इकडे शुकदेव गोस्वामी पुन्हा वर्णन करतात की जरी भगवंतांना तिने उचललेलं असेल, मांडीवर ठेवलं असेल, शुकदेव गोस्वामी लिखतात ते कशा प्रकारे, ज्या प्रकारे एखादा जो साप आहे तो विश्राम करण्यासाठी वेटोळे घालून बसलेला असतो आणि त्याला कोणीतरी रशी समजून आपल्या मांडीवर घेतो विषेला सर्पाला, त्यावेळी काय होतो, नक्कीच तो सर्प त्याचा काळ बनतो. त्याच प्रकारे पूतना भगवंतांना साधारण बालक समजून आपल्या मृत्यूलाच कवटाळत होती. शुकदेव गोस्वामी असं वर्णन करून पुढे सांगतायत की भगवंत इथे पूतनेचा उद्धार करणार आहेत. आता भगवंताची दया ही इतकी सुंदर आहे, जसं भगवंतांनी हे पाहिलं नाही की ती काय लावून आलेली आहे, भगवंतांनी हे पाहिलं की ती काय देते. कारण भगवंताचा तो स्वभाव आहे. ज्या प्रकारे सूर्या दोन प्रकारच्या असतात, एक सुरी असते जी डॉक्टरांना मदत करते आणि दुसरी सुरी असते जी लोकांचा मर्डर करते, बरोबर आहे. या दोन्ही प्रकारच्या सुऱ्या असतात, लोखंडाच्या सुऱ्या असतात. या दोन्ही सुऱ्यांना जर पारस लावला तर दोन्ही सुऱ्या लोखंडाच्या सोन्याच्या होतील की नाही. त्याच प्रकारे भगवंत देखील पारसमण्याप्रमाणे आहे. जे भगवंताचं चिंतन करतात त्यांना देखील श्रद्धेने चिंतन करतात, भगवंत त्याच्यावरही कृपा करतात. आणि जे दूषित प्रवृत्तीने भगवंताचं चिंतन करतात, भगवंत पारसमण्याप्रमाणे आहेत, त्यांनाही आपली भगवंत करुणा प्रदान करतात. जरी भगवंतांना उचलून तिने घेतलेला आहे, तिचा काळ जरी भगवंत आहेत, परंतु भगवंत तिचा काय करणार आहेत, उद्धार करणार आहेत. आणि मग पुतनेनं आपलं स्तन कृष्णाच्या मुखामध्ये दिलेला आहे. यशोदा माईला आनंद झालेला आहे, परंतु तिला माहित नाही की आता पुढे काय होणार आहे. ज्यावेळी स्तन मुखामध्ये दिलेला आहे त्यावेळी भगवंतांनी सर्वप्रथम आपल्या नाजूक कोमल हातांनी तिचं स्तन पकडलेलं आहे. त्याचं कारणही आहे. आणि मग भगवंत जे आहेत ते आता तिचं दूधच नाही तर तिचा प्राणही पिऊ लागलेले आहेत. इतकंच नाही, शुकदेव गोस्वामी आणि विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर लिहितात की भगवंतांनी आता केवळ दूध, तिचा प्राण आणि मग
तिच्या पापांची राशी पिण्यास सुरुवात केलेलं आहे. आणि जसं जसं पुतण्याच्या लक्षात आलं की हे बालक कोणी साधारण नाहीये, हे बालक काहीतरी भयानक आहे, आणि तिला जसं जसं तिचा दम घुटू लागला, तिने विचार केला की हे बालक आता मला मारण्याची शक्ती ठेवते. आणि म्हणून सामुंच मुंचलिमती प्रभाषिणी निष्मंग मान खिल जिवर्म मरणी विवृत्त नेत्रे चरणंबुजो मुह प्रस्विन्न गात्रा शिपतीरुदोहम. आता पूतना सामुंच मुंच तिच्या लक्षात आलं की हे बालक दूध माझं प्राण ओढू लागलेलं आहे. त्यावेळी मुंच मुंच तिला कृष्णाला ढकलू लागली, परंतु कृष्णाने काय केलेलं आहे, पकडलेलं आहे. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात की अरे हे बद्ध जीवात्मानो, जर एकदा तुम्ही मला पकडलं तर तुम्ही सोडण्याचा प्रयत्न कराल, परंतु मी तुम्हाला सोडणार नाही. निहाभिक्रमणाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमपस्य धर्मस्य त्रायतो महतो भयात. कारण भगवंत पारसमणी आहेत बरं का, हे नीट लक्षात घ्यायचंय. ते पित्याप्रमाणे आहेत. म्हणून एखादा दूषित प्रवृत्तीने जरी गेला तरी भगवंत त्यांना शुद्ध करतात. भगवंतांना आता ती दूर लोटू लागली, आणि दूर लोटता लोटता आता ती पहिलं तर नंद भवनाच्या बाहेर पळू लागली. हे ज्यावेळी पाहिलं यशोदा, रोहिणी, वरिष्ठ गोपी त्या देखील पूतनेच्या मागे पळू लागले, आणि ती रुदन करू लागली, रडू लागली. पूतना आता मला सोड, मला सोड, मला त्रास होतोय, हे बालका मला सोड. पण भगवंत ते कसले सोडणार आहे. आणि मग भगवंत संहार शक्तीला आमंत्रित करतात. पूतना आता नंद भवनाच्या बाहेर पळून निघालेली आहे. आणि नंद भवनामध्ये निघत असताना, कारण खेचरी आहे म्हणून शब्द वापरले खेचरी, ती आता पळू लागली, कधी कधी उडू लागली, कधी कधी पळू लागली, कधी कधी उडू लागली. आणि असं करत करत, आणि त्याच पूतनेकडे भगवान कृष्ण आहेत हे बघून गोपी देखील त्याच्या मागे पळू लागलेले आहेत. आणि ही पूतना आता अकराळ विकराळ आपलं रूप घेऊ लागलेली आहे. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात की मग तिने आपलं रूप नंदभवनामध्येच का दाखवलं नाही, कारण भगवंतांची इच्छाशक्ती. कारण भगवंतांना लीला करायची त्याच्या नंदभवनामध्ये. पूतना जर तिथंच मोठी झाली, 12 मैल आहे पूतना, तर नंदभवन तहस नहस होऊन जाईल. आणि म्हणून भगवंताने तिच्या इच्छाशक्तीला सांगितलं, हिला पहिलं बाहेर काढा आणि मग पळू द्या. आणि मग आरडा ओर करू लागली, किंकाळ्या देऊ लागली, जोर जोराने ओरडू लागली पूतना. आणि इतक्या जोरात पूतनेने किंकाळी केलेली आहे की सगळी पृथ्वी हादरून गेली. पृथ्वी हादरून गेलेली आहे. काही लोकांच्या कानाचे पडदे फाटलेले आहेत. देवी देवतांचं लोक हलून गेलेलं आहे पूतनाच्या किंकाळीने. आणि अशी पूतना भगवंताने काय केलेलं आहे, तिचं प्राण शोषून घेतलेला आहे. आणि आता पूतना मृत झालेली आहे. बोलो बालकृष्ण भगवान की. आणि मग सुखदेव गोस्वामी पूतनेचं तिचं जे रूप आहे तिचं वर्णन करतात. पूतना जवळजवळ 12 मैल लांब होती. इतकंच नव्हे, तिचे जे 2 स्तन होते ते पर्वताप्रमाणे होते. तिचे जे दात होते ते नांगराच्या फाळाप्रमाणे होते. तिचे जे केस होते ते एखाद्या घनदाट जंगलाप्रमाणे भासत होते. तिच्या ज्या नासिका होत्या 2, अत्यंत भयानक अंधाऱ्या गुफेप्रमाणे भासत होते. तिच्या ज्या मांड्या होत्या त्या नदीच्या 2 तटाप्रमाणे भासत होत्या. आणि तिचं जे पोट होतं ते एखाद्या मैदानाप्रमाणे भासत होतं. आणि अशी ही पूतना
कंसाच्या बगीचेमध्ये येऊन मृत झालेली आहे. कंसाचा बगीचा आहे, मथुरेपासून बाहेर वृंदावन जवळ कंसाचा बगीचा, आणि त्या बगीच्यामध्ये पूतना पडलेली आहे. 12 मैल लांब, पर्वताप्रमाणे तिचा आकार. आणि त्या पुतनेला विद्रूप स्वरूपामध्ये बघितल्यानंतर रोहिणी माता आणि यशोदा तर बेहोशच झाल्या. आणि काही गोपी पळत होत्या मागे पुतनेच्या, आणि त्या पळता पळता ज्यावेळी पुतनेला पडलेली पाहिलं त्यावेळी त्या पुतनेच्या शरीरावर चढल्या. आणि शरीरावर त्यांनी काय पाहिलं? बालम च तस्य उरसी क्रीडंतम कुतो भयम गोप्यस्तूर्ण समभेत्य जुगृहम जार्त संभ्रमाम. बालम च तस्य उरसी, उरसी म्हणजे उरावरती, छातीवरती भगवान कृष्ण पौडलेले आहेत. आणि काय करतायत भगवंत? क्रीडांतम, भगवंत खेळतायत. आणि कुतो भयम, भगवंतांना मुळीच भीती नाहीये. गोप्य स्तूर्ण समपेत्या, परंतु ज्या गोपी आहेत ते भगवंताच्या चिंतेने त्या न घाबरता भगवंतांना वाचवण्यासाठी त्या चढलेल्या आहेत. आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णांना उचलून आपल्या कडेवर घेतलेले आहे. यशोदा आणि रोहिणी तर मूर्छितच झालेल्या आहेत. तर इथे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर लिहितात, ही आहे गोपींची भावना. आपण असतो तर पळू दे, आपला जीव वाचला पाहिजे. परंतु वृंदावनमध्ये जो प्रत्येक जीव आहे, प्रत्येक व्रजवासी आहे, त्याचं एकच केंद्र आहे की माझ्या आचरणाने कृष्णाला आनंद देणे. प्रत्येकाचं उद्देश ते आहे, प्रत्येकाचं ध्येय ते आहे, प्रत्येकाचं स्वप्न तेच आहे की मी माझ्या आचरणाने कसा भगवंतांना आनंद देईन. निज सुख दुःख गोपी ना करी विचार, कृष्ण सुख हेतु करे संगम विहार. निज सुख दुःख नाही, गोपींना वृंदावन मध्ये व्रजामध्ये कोणालाही स्वतःच सुख नाहीये, कोणालाही स्वतःच दुःख नाहीये. गोपी त्या स्वतः कोणाचाच विचार करत नाहीये. सत्संगाला जायचं म्हणलं तरी विचार करतो, नाही का? पाऊस येतोय, किंवा आज हे महत्वाचं काम आलेलं आहे, ते निपटून जाऊ, झालं तर ठीक, नाही तर काय नाही. निज सुख काहीच नाही आहे. कृष्ण सुख हेतू केवळ भगवंताच्या सुखासाठी, भगवंताच्या आनंदासाठी प्रत्येक व्रजांगणा कार्य करते. जसं गोपी ज्या श्रृंगार पण करतात ना, त्यांचा उद्देशच असतो. आणि म्हणून आपला देखील आपण शृंगार करताना भगवंतासमोर येतो, त्यावेळी आपला देखील शृंगार असा असला पाहिजे नाही ज्याने भगवंतांना आनंद होईल. धोती कुर्ता असला पाहिजे, सुंदर तिलक असला पाहिजे, माताजींची साडी असली पाहिजे, डोक्यावर पदर असला पाहिजे, हे की नाही? तर हे जरुरी आहे. कशासाठी आपण सजतोय? भगवंतांना आनंद देण्यासाठी. ही वृंदावन श्रृंगार गोपी करतायत. गोपींचं केंद्रबिंदूच कृष्ण आहेत, गोपांचं केंद्रबिंदू. म्हणून गोपी या ब्रह्माजींना अपशब्द बोलतात. हे ब्रह्माजी, तुम्हाला काही थोडी बुद्धी आहे की नाही? हे भगवंतावरचं प्रेम आहे बरं का. ते म्हणतात की भगवंता, ब्रह्माजी, तुम्ही आम्हाला बनवलं खरं, पण या शरीरामध्ये एक सगळ्यात मोठी चूक केली. तर ब्रह्माजी विचार करत असेल की आता मी काय चूक केली? ते म्हणे की हे ब्रह्माजी, या शरीरामध्ये सगळ्यात मोठी चूक तुम्ही केली
की आम्हाला पापण्या दिल्या, कारण या पापण्यामध्ये मध्ये बंद होतात आणि त्या बंद झाल्या की कृष्णाचं दर्शन थांबून जातं. म्हणून हे ब्रह्माजी, तुम्ही दोषी आहात की तुम्हाला योग्य रचना शरीराची करता आली नाही. हे गोपींचं प्रेम आहे. श्रीमती राधाराणीचं प्रेमाचं उत्तुंग स्वरूप आहे. कृष्ण मोर जीवन, कृष्ण मोर प्राणधन. कृष्ण माझं जीवन आहे, कृष्ण माझं प्राणधन आहे. कृष्ण मोर प्राणेर पारध. कृष्ण माझ्या जीवांचे प्राणाचे प्राण आहेत. ही राधाराणीची प्रार्थना आहे. आणि म्हणून सेवा करून आपल्या जीवनाचा उद्देश, केंद्रबिंदू ज्या प्रकारे गोपी आपल्याला दाखवतायत, तसं आपण देखील भगवंतांना केंद्रबिंदू ठेवलं पाहिजे, हे शुकदेव गोस्वामी सांगतायत. आणि मग भगवंतांना खाली उतरवलं. खाली उतरवल्यानंतर भगवंतांच्या शरीराभोवती गोपुच्छ, गाईचं शेपूट, त्याचे जे ते फिरवलं अंगाला. त्याचबरोबर भगवंतांच्या 12 अंगाला गोबर शेण लावलेलं आहे. 12 अंगाला भगवंतांच्या, कारण त्यांना शांती मिळावी. इतका मोठी भयंकर असुरी, तिने इतका मोठा उत्पत माजवलेला आहे, त्यामुळे भगवंत घाबरले असतील. म्हणून भगवंतांना बाहेर येण्यासाठी 12 अंगाला शेण लावलेलं आहे, गोमूत्र लावलेलं आहे. रजने भगवंतांना रज भगवंतांना अभिषेक घालायला सुरुवात केलेली आहे. आणि भगवंताची रक्षा करण्यासाठी शुकदेव गोस्वामी इतके मंत्र घेतात, इतके मंत्र घेत आहेत. जर त्याचं मंत्राचं उच्चारण केलं तर अजून एक प्रवचन होईल. आणि म्हणून भगवंत ज्यावेळी पाहतात की या गायींनी माझ्यासाठी सेवा केलेली आहे, म्हणून भगवंत गायींना वचन देतात की तुम्ही माझीही सेवा केली, मला भीतीमधून बाहेर येण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे सेवा दिलेली आहे. म्हणून मी तुम्हाला वचन देतो की भविष्यात मी देखील तुमची सेवा करेन. आणि म्हणून भगवंतांना पहिलं नाव इथे पडलेलं आहे, गोपाल, गायींची रक्षा करणारे. बोलो गोपाल कृष्ण भगवान की. आणि मग यशोदामाई, रोहिणी माता, बरेचसे गोप विशुद्ध झालेले सगळे जागृत झाले. मंत्र उच्चारण सुरू झालं, ब्राह्मणांचं मंत्र पठण सुरू झालं. आणि मथुरेवरून निघालेले जे नंद बाबा आहेत, गोप होते वरिष्ठ, ते भोर होता होता, कारण हा सगळा प्रकार रात्री घडलेला आहे. भोर होता होता वृंदावन मध्ये पोहोचले. आणि वृंदावन मध्ये त्यांनी काय पाहिलेलं आहे, इतकी मोठी 12 मैल पुतना पडलेली आहे. एक मोठा डोंगर वृंदावन मध्ये कुठून आला, याची चिंता नंदबाबांना सगळा प्रकार कळाला. आणि मग त्यांनी पुतनेचं शरीर जाळण्याचं ठरवलं. पुतनेचं शरीर जाळत असताना त्यांनी मग तीक्ष्ण हत्याराने तिचे तुकडे केलेले आहेत. आणि तुकडे करून विविध तुकडे आता जाळू लागलेले आहेत. आणि मग शुकदेव गोस्वामी सांगतायत, धैर्यमानस्य देहस्य दुमचा गुरु सौरभा उत्थितम कृष्ण निर्भुक्तम सपद्याहत आत्मनाम. भगवान श्रीकृष्णाने तिचं दूध प्राशन केलं, तिचं प्राणही प्राशन केलं, आणि तिच्या हृदयामध्ये असलेले कल्मशी प्राशन केले. आणि म्हणून भगवंताचा संपर्क तिला झाल्यामुळे दह्यमानस्य देहस्य, तिचं शरीर तर जळत होतं, परंतु त्या देहातून अगरूचा सुगंध येऊ लागलेला आहे. दूरपर्यंत मृत शरीरामधून जळत असताना सुगंध येऊ लागलेला आहे. आणि त्या सुगंधाने सर्व वातावरण पवित्र झालेलं आहे, आनंदमय झालेला आहे. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात की ही जी पूतना आहे, बालघातिनी,
ती पूतना तिच्या शरीरातून दिव्य सुगंध कसा काय येऊ लागला. आणि म्हणून विश्वनाथ चक्रवर्ती बाद 4 कारण देतात. सगळ्यात पहिलं कारण ते देतात की जसं गंगा तिच्यामध्ये जर आपण अस्थी टाकल्या तर ते काय होतात, शुद्ध होतात. मग गंगा ही कुठून निघालेली आहे, भगवंतांच्या चरणकमलापासून निघालेली आहे. जर भगवंताच्या चरणकमलापासून निघालेली गंगा ती अस्थी किंवा पतितांना शुद्ध करते, तर ज्या पूतना जिला भगवंताच्या मुखाचा स्पर्श झाला आणि ज्या पुतनेच्या अंगावरती भगवंत क्रीडंतम खेळले, त्या पुतनाचा शुद्ध होणं संभव नाही का. ती शुद्ध झालेली आहे आणि म्हणून तिच्या शरीरातून अगरूचा सुगंध निघत आहे. पहिलं कारण. दुसरं कारण की भगवंत ज्यावेळी दूध पियाले, तिचं प्राण पित असताना भगवंत आणि तिच्या हृदयामध्ये जी अशुद्धता होती ती देखील भगवंताने काय केलेली आहे, शोषून घेतलेली आहे. आणि म्हणून आता पुतनेचं जे हृदय आहे ते शुद्ध झालेलं आहे आणि त्या शुद्ध हृदयामुळे आता काय झालेलं आहे, तिचं शरीर जळत असताना दिव्य सुगंध येत आहे. हे दुसरं कारण. तिसरं कारण आचार्य देतात की पुतनेचा मृत्यू कुठे झालेला आहे, वृंदावन मध्ये. जर एखादा जीवात्मा वृंदावन मध्ये शरीर त्यागलं तर शास्त्रामध्ये वर्णन त्याला भगवत धाम प्राप्त होतं. एक भौतिकवादी व्यक्ती, आम्हाला माहिती आहे, काही वर्षापूर्वीची घटना आहे, त्यांनी भरपूर भोग केला आणि वृंदावन मध्ये जर शरीर सोडलं तर त्याला भगवंताचं धाम मिळतं, म्हणून वृंदावन मध्ये तो राहू लागला. आणि भक्ती तर करत नव्हता, परंतु भोगवादामध्येच लिप्त होता. का? कारण शरीर सोडलं तर धामामध्ये, वृंदावनमध्ये मला गोलोक धामामध्ये स्थान मिळेल. मग झालं असं की त्याला काही कामानिमित्त वृंदावनच्या बाहेर दिल्लीला जावं लागलं आणि दिल्लीला गेल्यानंतर त्याला हार्ट अटॅक आला आणि तिथंच त्याने शरीर सोडलं. म्हणजे वृंदावनमध्ये कोणीही जाऊ शकत नाही आणि कोणाचाही मृत्यू वृंदावनमध्ये इच्छा केली तरी होऊ शकत नाही. त्या वृंदावनमध्ये पूतनेचा मृत्यू झालेला आहे आणि म्हणून तिच्या शरीरामधून अगरूचा सुगंध येत आहे. आणि चौथं कारण विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात की पूतनेचा अंतिम संस्कार कोणी केलेला आहे. पूतनेचा अंतिम संस्कार भगवंताच्या महान भक्तांनी केलेला आहे आणि म्हणून तिच्या शरीरामधून सुंदर दिव्य सुगंध येऊ लागलेला आहे. देहस्य देहमानस्य अगरूचा सुगंध येतोय. शेवटच्या टप्प्यामध्ये विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर लिहितात की पूतनेला भगवंतानी मातेचं स्थान दिलेलं आहे. ज्यावेळी जरा नामक व्याध द्वापर युगाच्या अंती भगवंताच्या चरणांना बाण मारतो, त्यावेळी भगवंत आई म्हणून पुकारतात. जसं आई म्हणतात, 3 माता तिथे प्रकट होतात. 1 माता यशोदा, 2 माता देवकी आणि 3 ही माता पूतना. तर सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की भगवंतांना दूषित चेतनेने मारण्यासाठी गेलेली पूतना भगवंताने तिचा उद्धार केला. तर श्रद्धेने जर आपण भक्ती केली तर भगवंत आपल्याला कोणतं स्थान देतील याचा विचार देखील आपण करू शकत नाही. आणि म्हणून श्रद्धेने भगवंताचं भजन, भगवंताचं कीर्तन, भगवंताची सेवा, भक्तांची सेवा आपल्याला करायची आहे श्रद्धेने. आणि मग अंतिमतः सुखदेव गोस्वामी सांगतायत, कारण सुखदेव गोस्वामी या श्लोकामुळे भक्तीमध्ये आलेत, त्यामुळे इतकी विस्तृत कथा त्यांनी वर्णन केली तरी आपण थोडा टच अँड गोच झालोय नाही. परंतु या शेवटच्या श्लोकामध्ये सुखदेव गोस्वामी सांगतायत,
हे एतत्पुतना मोक्षम कृष्णस्य अर्भक अद्भुतम शृणु चया श्रद्धया मर्त्या गोविंद लभते रतिम. या सुंदर श्लोकामध्ये शुकदेव गोस्वामी सांगतात की इतका वेळ बसून पूतना उद्धाराची लीला जर आपण ऐकली तर त्याचं काय फळ मिळतं. ये येतत पूतना मोक्षम. पुत्रा उद्धाराची लीला ऐकल्यानंतर ही लीला कशी आहे. अद्भुत कर्मणा. भगवंताच्या अद्भुत लीला याच्यामध्ये आहेत. यश शृणया श्रद्धया. जर आपण श्रद्धेने श्रवण केले तर आपल्या मृत्यूच्या वेळीच नव्हे आतापासूनच गोविंद लभते रतीम. म्हणजे आपल्याला गोविंदाप्रती राधा दामोदरांच्या चरणाप्रती रती रुची आपल्याला निर्माण होते या पूतनेची उद्धाराची कथा ऐकून. तर ह्या लाभ आपल्याला मिळतो काय. आपल्याला गोविंदाच्या चरणाची रती हवी आहे का. तर ती आपल्याला प्राप्त होईल ज्यावेळी आपण अशाच प्रकारे कथा ऐकू. आणि उद्या संध्याकाळी ठीक 7:30 वाजता अजून एक राक्षस आता उद्या वृंदावन मध्ये येणार आहे. पूतना आऊट झालेली आहे, क्लीन बोल्ड. मग कंस आता उद्या दुसरा असुर पाठवणार आहे. तो दुसरा असुर किती बलशाली होता, त्याने काय भगवंतांना कशा प्रकारे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे याची चर्चा उद्या संध्याकाळी सुरू करू. तोपर्यंत फार फार धन्यवाद. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. बोलो कृष्ण कथामृत की, बोलो बाल कृष्ण भगवान की, बोलो नंद के आनंद की, जगत गुरु शील प्रभुपाद की. फार फार धन्यवाद.